नमस्कार. महाराष्ट्र नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येतं? भारताचं आर्थिक पॉवर हाऊस, बरोबर? पण ह्या प्रचंड प्रगतीमागे नक्की कोणती शहरं आहेत? आज आपण महाराष्ट्रातील अशाच टॉप 5 शहरांबद्दल जाणून घेणार आहोत, जी केवळ राज्यालाच नाही तर संपूर्ण देशाला आकार देत आहेत. पण या शहरांबद्दल बोलण्याआधी आपण महाराष्ट्राचं महत्त्व थोडक्यात समजून घेऊया. क्षेत्रफळानुसार आपलं राज्य हे भारतातलं तिसरं सर्वात मोठं राज्य आहे. आणि एवढ्या मोठ्या राज्यात साहजिकच विविध प्रकारची आणि महत्त्वाची शहरं आहेत, जी राज्याच्या विकासात खूप मोलाची भूमिका बजावतात. तर बघा, 1 मे 1960 रोजी आपलं महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. हे फक्त मराठा संस्कृतीचा वारसा जपत नाही, तर इथलं निसर्ग सौंदर्य आणि प्राचीन स्थळंही तितकीच प्रसिद्ध आहेत. आणि हो, याला भारताचं व्यावसायिक केंद्र का म्हणतात हे तर आपल्याला माहीतच आहे. म्हणूनच तर आज महाराष्ट्र देशातल्या सगळ्यात प्रगतिशील राज्यांपैकी एक आहे. चला तर आता वळूयात थेट आपल्या यादीकडे. आपल्या लिस्टमध्ये 5व्या नंबरवर आहे एक असं शहर जे एका मोठ्या महानगराच्या अगदी जवळ झपाट्याने वाढत आहे. हो, ठाणे. एकेकाळी मुंबईचे एक उपनगर म्हणून याची ओळख होती, पण आता तसं राहिलेलं नाहीये. आज ठाण्याची स्वतःची एक वेगळी, स्वतंत्र आणि झपाट्याने वाढणारी ओळख निर्माण झालीय. ठाण्याची खरी ओळख काय? तर मुंबईच्या अगदी जवळ असलेलं एक महत्त्वाचं रेसिडेन्शियल हब. आता बघा, मुंबईतली गर्दी, घरांच्या वाढत्या किमती यामुळे अनेक जण आता ठाण्याला पसंती देत आहेत. चांगली कनेक्टिव्हिटी आणि सोयीसुविधांमुळे आज इथे 12 लाखांपेक्षा जास्त लोक राहत आहेत. म्हणजे हे शहर आता स्वतःचंच एक मोठं महानगर बनलंय. ओके, तर ठाण्याच्या या आधुनिक शहरीकरणातून आता आपण जाऊया एका अशा शहराकडे जिथे प्राचीन संस्कृती आणि आधुनिक उद्योग यांचा एक सुंदर मिलाप बघायला मिळतो. 4थ्या क्रमांकावर आहे गोदावरीच्या काठावर वसलेलं आपलं पवित्र शहर नाशिक. पण थांबा, नाशिकची ओळख फक्त धार्मिक नाहीये. या शहराला एक अशी आधुनिक ओळख मिळाली आहे जी याच्या टोपण नावातच दडलेली आहे. आणि हेच तर नाशिकचं खरं वैशिष्ट्य आहे. बघा, एका बाजूला रामकुंडासारखी पवित्र स्थळं, प्राचीन मंदिरं आहेत, तर दुसऱ्या बाजूला जगभरात प्रसिद्ध असलेल्या वाईनरीज आहेत. भारताची वाईन कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराची लोकसंख्या आज 20 लाखांच्याही पुढे गेली आहे. आता आपण आलोय आपल्या टॉप 3 मध्ये. आणि 3ऱ्या क्रमांकावर आहे एक असं शहर ज्याने आपल्या विकासाच्या स्पीडने अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलंय. हे शहर म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी आणि आपली ऑरेंज सिटी, नागपूर. 5वं. हा आकडा नागपूरच्या जागतिक ओळखीबद्दल बरंच काही सांगतो. पण प्रश्न हा आहे की हा नेमका कशाचा क्रमांक आहे? तर ऐका, ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या एका रिपोर्टनुसार नागपूर हे जगातलं 5वं सगळ्यात वेगाने वाढणारं शहर आहे. विचार करा, याचा अर्थ काय होतो? गुंतवणूक आणि विकासाच्या बाबतीत नागपूर जगातल्या कित्येक मोठ्या शहरांना मागे टाकतंय. आणि यामागे कारणंही तशीच आहेत. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत होणारा विकास, मिहानसारखे मोठे प्रकल्प, यामुळे नागपूर पूर्व महाराष्ट्राचं एक महत्त्वाचं इकॉनॉमिक आणि लॉजिस्टिक हब बनत चाललंय. आणि म्हणूनच आज ह्या शहराची लोकसंख्या तब्बल 30 लाखांच्या जवळ पोहोचलीय. चला आता बघूया आपल्या यादीतलं 2ऱ्या नंबरचं शहर, एक असं शहर जे शिक्षण आणि तंत्रज्ञानाचं पॉवर हाऊस आहे. 2ऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे. पुण्याची खासियत काय माहितीये? ते एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये पुढे आहे. म्हणजे पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून तर ते ओळखलंच जातं, पण आज ते एक प्रचंड मोठं IT हबही बनलंय. शिक्षण, नोकरीच्या संधी आणि एकंदरीत उत्तम जीवनशैली या सगळ्यांचा मिलाप असल्यामुळेच पुणे हे भारतातल्या सर्वात राहण्यायोग्य शहरांपैकी एक मानलं जातं. आणि हा आलेख बघा, यावरून पुण्याचा आवाका लगेच लक्षात येईल. ठाणे आणि नाशिकच्या तुलनेत पुण्याने लोकसंख्येत जी उडी घेतली आहे ना, ती खरंच खूप मोठी आहे. आणि हेच या शहराचं वाढतं महत्त्व आणि आकर्षण दाखवतं. आणि आता वेळ झाली आहे महाराष्ट्रातल्या नंबर 1 शहराची. एक असं शहर जे संपूर्ण जगात ओळखलं जातं. या शहराची ओळख करून द्यायला खरं तर दुसऱ्या कुठल्याही वर्णनाची गरजच नाहीये. हा एकच आकडा पुरेसा आहे. 2 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या. हे शहर आहे मुंबई, महाराष्ट्राची राजधानी आणि भारताचं आर्थिक हृदय. मुंबई हे फक्त महाराष्ट्राचीच नाही, तर खरं तर संपूर्ण भारताची आर्थिक राजधानी आहे. मग तो शेअर बाजार असो किंवा बॉलिवूड.
देशाच्या अर्थव्यवस्थेची आणि संस्कृतीची सूत्र कुठून हलत असतील तर ती इथूनच. तर ही होती महाराष्ट्र